नरेंद्र मोदींनी नोटांचं सर्जिकल स्ट्राईक केल्यावर अनेक ठिकाणी बाजार उठले असले तरी अकलूजमधला घोडे बाजार मात्र तेजीत आहे। कारण या बाजारात मारवाड जातीच्या घोड्यांची विक्री तब्बल 21 लाख रुपयांना झाली। कार्तिकी यात्रेनिमित्त अकलूजमध्ये भरलेल्या घोडे बाजारात देशभरातून 3000 घोडे दाखल होतात। यातील मारवाड जातीच्या ऑस्कर नावाच्या घोड्याची खरेदी नगरच्या केडगाव इथले उद्योजक राज सातपुते यांनी केली। ऑस्करला सोबत व्हावी म्हणून त्यांनी 6.5 लाख रुपयाला घोडी देखील विकत घेतली आहे। कर्नाटकातल्या साखर कारखान्यांनी जास्त दर दिल्यामुळे महाराष्ट्रातील ऊस उत्पादक आता कर्नाटककडे वळल्याचं चित्र आहे। कर्नाटकातल्या साखर कारखान्यांनी सांगलीतल्या ऊस उत्पादकांना 3200 रुपयांहून अधिक दर देण्याचं निश्चित केलंय। त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या गुरुदत्त, अथणी शुगर, कॅम्पवाड या साखर कारखान्यांना ऊस घालण्याचा निर्णय घेतला। या साखर कारखान्याच्या ऊस तोडणी करणाऱ्या टोळ्या आता सांगलीत दाखल झाल्या। नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर बारामती तालुक्यात भाजपला मोठं बळ मिळालंय। माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष रंजन कुमार तावरे यांच्यासह 10 संचालकांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। तसंच ज्येष्ठ सहकार तज्ञ चंद्रकांतराव तावरे यांच्यासह बारामती शहरातल्या शेकडो कार्यकर्त्यांनी देखील भाजपची वाट धरली आहे। तिकडे बेळगावात मराठी बांधवांकडून पाळण्यात आलेल्या काळ्या दिनानिमित्त महापौर आणि उपमहापौरांवर लवकरच कारवाई केली जाईल असे संकेत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले। या संदर्भात सिद्धरामय्या यांनी कायदेशीर सल्ला घेतला होता। बेळगावचे जिल्हाधिकारी एन जयराम यांनी बेळगावात पाळण्यात आलेल्या काळ्या दिनाचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांना सोपवला। आता सिद्धरामय्या कोणती भूमिका घेणार याकडे बेळगावच्या मराठी बांधवांसह संपूर्ण कर्नाटकचं लक्ष आहे। जालना नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह त्यांच्या पक्षावर नामुष्कीची वेळ आली आहे। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप पाठोपाठ शिवसेनेने देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यामुळे जालना नगरपालिकेत युतीच्या चिन्हावर एकही उमेदवार राहिला नाहीये। दरम्यान शिवसेना भाजपने या निवडणुकीतनं माघार घेतली असली तर एका अपक्ष उमेदवाराला मात्र पाठिंबा दिलाय। वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा, मंगरुळपीर आणि वाशिम या 3 नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये जोरदार रंगत पाहायला मिळते आहे। कारण बहुतांश उमेदवारांनी माघार न घेता आपली उमेदवारी कायम ठेवली आहे। 3ही नगरपालिका क्षेत्रातल्या नगरसेवक पदांच्या 76 जागांसाठी तब्बल 352 उमेदवार रिंगणात आहेत। तर नगराध्यक्ष पदाच्या 3 जागांसाठी 29 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे। मनमाड नगरपालिकेत नगरसेवक पदाच्या 59 उमेदवारांनी माघार घेतली तर थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतनं 6 जणांनी माघार घेतली आहे। त्यामुळे आता 8 उमेदवारांमध्ये थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे। तर नगरसेवक पदासाठी 162 उमेदवार रिंगणात आहेत। नांदगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी 6 तर नगरसेवक पदासाठी 61 उमेदवार रिंगणात आहेत। सटाणा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी 5 तर नगरसेवक पदासाठी 92 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। येवल्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी 6 तर नगरसेवक पदासाठी 103 उमेदवार रिंगणात आहेत। कोल्हापूर घानावडे गावात ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये आजी आणि नातवाचा जागीच मृत्यू झालाय। घानावडे गावाचे सागर पाटील हे दुचाकीवरनं आपली आजी आणि भाच्याला घेऊन कोल्हापूरकडे निघाले होते। यावेळी समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने या दुचाकीला जोराची धडक दिली आणि सुमारे 45 फुटांपर्यंत फरफटत नेलं। या भीषण अपघातामध्ये आजी आणि नातवाचा जागीच मृत्यू झालाय तर दुचाकीस्वार सागर पाटील गंभीर जखमी झाले। सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर डंपर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय। इंदापूर तालुक्यातल्या वरकुटे बुद्रुक गावच्या परिसरात हा अपघात झाला। अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या डंपरचा अचानक टायर फुटला। यावेळी शेजारून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला डंपरची जोरदार धडक बसली, त्यामुळे हा भीषण अपघात झाला। पुण्यातील प्रसिद्ध देवस्थान भीमाशंकर इथून परतणाऱ्या भाविकांच्या बसला शुक्रवारी रात्री अपघात झालाय। या अपघातात 2घांचा मृत्यू झालाय तर 36 जण जखमी झाले। अपघातग्रस्त भाविक मूळचे ओडिशाचे रहिवासी आहेत। भीमाशंकरच्या देवस्थानासाठी ओडिशाहून 90 भाविक पुण्यामध्ये दाखल झाले। खासगी बसने ते भीमाशंकर इथे दर्शनासाठी गेले होते, मात्र दर्शन आटपून परतताना पोखरी घाटात त्यांची बस पलटी झाली। ठाणे भिवंडी मार्गावर एसटी बस आणि कंटेनरच्या अपघातात 3 प्रवासी गंभीर जखमी झालेत तर महिला वाहकासह 8 प्रवासी किरकोळ जखमी आहेत। या जखमींवर भिवंडीतल्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या अपघाताप्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। बीड शहरात 2014 मध्ये झालेल्या ऑनर किलिंग प्रकरणी मयत मुलीच्या भावासह 2 चुलत्यांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे। धोंडीपुरा भागातल्या सुषमा काळवणे आणि दशरथ कडके यांच्यामध्ये प्रेम प्रकरण होतं। सुषमाईच्या घरातनं दोघांच्याही विवाहास विरोध होता। या नैराश्यातनं दोघांनी विषप्राशन केलं। दोघांवर उपचार सुरू असतानाच भाऊ आणि चुलत्यांनी कोयत्याने केलेल्या हल्ल्यात सुषमाचा मृत्यू झाला। यवतमाळ वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सोनखास जंगलात बिबट्याचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली। या बिबट्याचा मृत्यू 4 दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज वनाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जातोय। सोनखास हेटीजवळ काही नागरिकांना बिबट्या मृतावस्थेत आढळून आला।
हा बिबट्या 4.5 वर्ष वयाचा होता. 500 आणि हजाराच्या नोटा बंद झाल्याचा फटका गोंदिया जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसतोय. गेल्या 3 दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये होणारी कृषी मालाची आवक दिवसेंदिवस घटत चालली आहे. यावर तोडगा काढत काही व्यापारी आणि आता शेतकऱ्यांकडून उधारीवर शेतमाल खरेदी करतात. परिणामी काही शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना शेतमाल विकायला सुरुवात केली आहे. वाशिम शहरात नोटा बदलून पैसे घेण्यासाठी पैसे भरण्याकरता बँकांच्या बाहेर मोठी गर्दी बघायला मिळाली. बँक उघडण्याआधीच नागरिकांनी रांगा लावून ठेवलेल्या होत्या, तर शहरातील अनेक एटीएम बंद होते, त्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल होत होते. सगळ्याच जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी अशी स्थिती आहे. आठवड्याभरात सर्व परिस्थिती नियंत्रणात येणार असल्यानं सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. तिकडे सोलापूरमध्ये रांगेत ताटकळत थांबलेल्या ग्राहकांना चहा पाण्याची सोय करण्यात आली. प्रबुद्ध भारत ग्रुपने पाणी आणि चहा वाटप केलं आणि बँक ग्राहकांना दिलासा दिलाय. तासनतास रांगेत उभं राहावं लागत असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते. नागरिकांचे होणारे हाल पाहून प्रबुद्ध भारत ग्रुपचे तरुण कार्यकर्ते हे बँक ग्राहकांच्या सेवेसाठी सरसावले. तर अकोल्यामध्ये बँक आणि एटीएम समोर भल्या मोठ्या रांगा बघायला मिळाल्या. मात्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गर्दीला आकर्षित करण्यासाठी राजकारण्यांनी कंबर कसली आहे. मनसेचे माजी नगरसेवक पंकज साबळे यांनी अकोल्यातल्या इन्कम टॅक्स चौकात रांगेत उभे राहणाऱ्या ग्राहकांना पाण्याचं वाटप केलं. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर लोकांची सहानुभूती मिळवण्याचे प्रयत्न अनेक संभाव्य उमेदवार करताना दिसत आहेत. अखिल भारतीय कोळी समाजाचं राष्ट्रीय अधिवेशन नांदेडमध्ये पार पडलेलं आहे. बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद आणि तेलंगणाचे अर्थमंत्री राजेंद्र यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. देशभरात पसरलेल्या कोळी समाजाला काही राज्यात आदिवासींचा दर्जा आहे, तर काही राज्यात इतर मागासचा दर्जा आहे. त्यामुळे देशातील सर्वच कोळी समाजाला एकाच आदिवासी दर्जाचं आरक्षण द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात थांबलेल्या भाविकांनी आता परतीची वाट धरली आहे. एकादशीचा सोहळा संपताच हजारो भाविकांनी बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनवर गर्दी केली होती. 500 आणि 1000च्या नोटबंदीच्या निर्णयामुळे यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी मोठ्या त्रासाला त्यांना सामोरं जावं लागलं. भक्तांना दर्शन रांग सोडून बँकांच्या रांगेमध्ये उभं राहावं लागलंय. जळगावात श्रीराम मंदिराच्या वतीने 145 वर्षांपासून श्रीरामाचा रथ काढण्याची अखंड परंपरा आहे आणि या परंपरेनुसार श्रीरामाच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली. रथाच्या मार्गावर महिलांनी रांगोळ्या काढल्या होत्या. अश्वाच्या कसरती, लेझिम पथकं, ढोल पथकं मिरवणुकीचं वैशिष्ट्य ठरलं. राज्यभरातनं भाविक मोठ्या संख्येने या रथ दर्शनासाठी येतात. सध्या शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटामुळे शेतकऱ्यांची मुलं शेतकरी होऊ इच्छित नाहीयेत. त्यामुळे देशाचं कृषी क्षेत्र अडचणीत सापडल्याचं मत आचार्य गिरिराज किशोर यांनी व्यक्त केलं. ते नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या ॲग्रो व्हिजन कार्यक्रमामध्ये बोलत होते. गेल्या 8 वर्षांपासून नागपूरमध्ये ॲग्रो व्हिजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. यावेळी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळांचं आयोजनही करण्यात येतं.